बातमी तुळजापुरातून आहे। तुळजाभवानीच्या दानपेटीतील सोने आणि चांदी अपहार संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। गुन्हा नोंद करण्याचे सीआयडीने आदेश दिलेले आहेत। गुन्हा नोंद करून पुढील तपासाचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। 8,46,00,000 रुपये अपहार प्रकरणी सीआयडीने हे आदेश दिलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय अधिकचे अपडेट्स आहेत? गुन्हा नोंद करण्याचे सीआयडीने आदेश दिलेत। आई तुळजाभवानी मंदिरावर डल्ला मारणाऱ्यांवर आता कारवाई होणार आता स्पष्ट दिसते। कारण सीआयडीने तसं छत्रपती संभाजीनगर विभागाचे एसपी सीआयडीचे एसपी यांना पत्र दिलेलं आहे की या संपूर्ण घटनांचा घोटाळ्याचा तपास करावा। सोबतच छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने जे 9 मे 2024 रोजी आदेश दिलेत त्या आदेशाचं पालन करत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यापुढचा तपास करावा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई करावी या संदर्भातलं एक पत्र सीआयडीने काढलेलं आहे। त्यामुळे 1991 ते 2009 या काळामध्ये दानपेटीतील सोने चांदी आणि भक्तांनी दिलेलं जे दानपेटीतील दान आहे त्यात डल्ला मारणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होईल अशी एक आशा निर्माण झालेली आहे। जवळपास 8,46,00,000 रुपयाचा अपहार केल्याची नोंद त्यावेळी करण्यात आली होती। सातत्याने तक्रारी केल्यानंतर त्याच्यावर मागच्या काही वर्षांमध्ये कारवाई करण्यासंदर्भातलं सरकारनं पाऊल टाकलं होतं। प्रशासनाची चौकशी केलेली होती, मात्र मध्ये नेमकं काय झालं, काही जणांची चौकशी बंद झाली। आता मात्र या सगळ्यांना या चौकशीच्या फेरेमध्ये अडकणार आहे आणि विशेष म्हणजे आई तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्यावर कारवाई होणार हे जवळपास निश्चित दिसतंय। श्वेता, अगदी धन्यवाद माधव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुळजाभवानीच्या दानपेटीतील अपहार प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। गुन्हा नोंद करण्याचे सीआयडीने आदेश दिलेत। गुन्हा नोंद करून पुढील तपासाचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। 8,46,00,000 रुपये अपहार प्रकरणी सीआयडीने हे आदेश दिलेत। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तुळजाभवानीच्या दानपेटीतील अपहार प्रकरणी आता सीआयडीने महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गुन्हा नोंद करून पुढील तपास करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। 8,46,00,000 रुपये अपहार झाला होता आणि त्या संदर्भात आता अधिकचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेत। दरम्यान तुळजाभवानी दानपेटी आणि सिंहासन घोटाळा प्रकरणी न्यायालयाने लेखी आदेश आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करणार अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा गुन्हे दाखल करत नसल्यामुळे जनजागरण समिती आक्रमक झाली आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी आणि विश्वस्त व्यवस्थापकासह 16 जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश असून सुद्धा प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केली आहे। काय कारवाई करायची त्याने आम्हाला जो तोंडी माहिती त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला जो सीआयडी डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेली आहे। आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय तर आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा त्यांना दिलेलं आहे। मग आम्हाला त्यांनी तोंडीची कळवली त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई जी सीआयडी मार्फत पूर्ण केली जाईल। त्या मंदिराचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी असतात ते दोषी कसे नाहीयेत अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे एकंदरीतच उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घातलं जातंय का हा प्रश्न या ठिकाणी आहे। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ज्या 16 लोकांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे, जर तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत। त्याचबरोबर अगदी मंत्रालयासमोर बसून आंदोलन करावं